मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण ई-के-वाय-सी वेबसाईटवरती कोणती नवीन अपडेट आली आहे का? ई-के-वाय-सी करणाऱ्या महिलांना लाभ मिळणार असे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे वारंवार सांगत आहेत. मग ई-के-वाय-सी करूनही सक्सेसफुल होऊनही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे का जमा झाले नाहीत? नोव्हेंबर-डिसेंबर हप्ता येण्यासाठी महत्त्वाचे निर्णय कधीपर्यंत घेतले जाणार आहे? पात्र महिलांनाच हप्ता मिळणार असे मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मग पात्र महिलांसाठी जे काही चुका झालेल्या आहेत, चुका झालेल्या आहेत, जे ई-के-वाय-सी करते वेळेस प्रश्नांमध्ये चुका झाल्यामुळे ई-के-वाय-सीसाठी आम्हाला या मागण्या आहेत वेबसाईटवरती, हे पूर्ण कधी करणार? अशा लाडक्या बहिणींचं जे काही प्रश्न आहे त्यावरती उत्तर कधी मिळणार आहे? तर महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे लाडक्या बहिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण का की सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकरिता ई-के-वाय-सी करण्याकरिता वेबसाईट ओपन झाली होती, पण त्या वेबसाईटवरती काही दुरुस्ती करणे महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण का तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ मिळवत आहे, परंतु वेबसाईटवरती बघा कोणतेही अपडेट नाही. म्हणजेच काही सिंपल वेबसाईट आहे व त्यावरती फक्त पात्रता, अपात्रता, अर्ज प्रक्रिया, अर्जदार लॉग इन आहे. पण जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी ही वेबसाईट काय करायला पाहिजे आहे? अपडेट करायला पाहिजे आहे. ई-के-वाय-सी पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी एक नवीन एडिटचा ऑप्शन दिला पाहिजे आहे. वेबसाईटवरती पूर्णपणे जी माहिती चेक करण्यासाठी, म्हणजेच काय स्टेटस पाहणे असू द्या, त्यांचं पेमेंट आलं आहे का नाही, किती हप्ते जमा झाले, कोणत्या कारणामुळे हप्ते जमा झाले नाहीत, हे सर्व कारणे पूर्णपणे वेबसाईटवरती आलं पाहिजे आहे. जसं काय निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तुम्ही पाहू शकता या वेबसाईटवरती लाभार्थी स्थिती आहे, बेनिफिशरी स्टेटस तुम्ही पाहू शकता, म्हणजेच पूर्ण माहिती यावरती येते. तसेच लाडक्या बहिणींना सुद्धा अशी वेबसाईट देण्यात आली पाहिजे आहे, जेणेकरून ई-के-वाय-सी वेबसाईटवरती हे अपडेट देणे गरजेचं असणार आहे. घरच्या घरी बसून ते अपडेट पाहू शकतात. लाखो लाडक्या बहिणींनी पैसे खर्च करून ई-के-वाय-सी करून घेतलेली आहे, तरीसुद्धा त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. व उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे म्हणत आहेत की ई-के-वाय-सी करणाऱ्या महिलांना लाभ मिळणार आहेत. तर मग सक्सेसफुल मेसेज येऊनही लाडक्या बहिणींचे पैसे का बंद झालेले आहेत? प्रश्न एवढे अवघड होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे प्रश्न विचारण्यात आले होते की जे काही माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत, असे प्रश्न विचारल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींचं प्रश्नाचे उत्तर देण्यामध्ये थोडी गफलत झाली असून त्या चुका झालेल्या आहेत. तर नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता येण्यासाठी आज जे काही बैठक होईल किंवा निर्णय होईल ते लवकरात लवकर व्हावे, जेणेकरून संतप्त लाडक्या बहिणींचे जे पैसे उर्वरित पैसे राहिलेले आहेत, पेंडिंग पैसे राहिलेले आहेत, ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत. तर ई-के-वाय-सी प्रक्रियेदरम्यान विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची योग्य माहिती नसणे, तांत्रिक अडचणीसुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना आले होते. आधार कार्ड व बँक खात्याचे लिंकिंग अपूर्ण असणे, तसेच अर्ज भरताना चुकून चुकीची माहिती नोंदवली जाणे या प्रमुख कारणामुळे अनेक महिलांची लाडकी बहीण योजनेचे अनुदान अडकल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रकरणांमध्ये तर आधार बँक खाते लिंक असल्याचे दिसत असले तरी प्रणालीतील तांत्रिक त्रुटीमुळे जे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तांत्रिक त्रुटीमुळे लाभार्थ्यांची माहिती जे अद्ययावत होत नसल्याची तक्रारी आहेत. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा अपुरी असणे, संगणकीय साक्षरतेचा अभाव आणि सेवा केंद्रावरील गर्दी असल्यामुळे महिलांना ई-के-वाय-सी व दुरुस्ती प्रक्रिया मुदतीत पूर्ण करण्यात अडचणी असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी आता महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, सेम तुम्हाला हाही प्रॉब्लेम झाला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तोपर्यंत हे आवाज उठवलं जाणार आहे जोपर्यंत लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी इथे एडिट ऑप्शन दिले जाणार नाही. ई-के-वाय-सी करण्यासाठी असू द्या, बॅलन्स चेक करण्यासाठी असू द्या, किंवा जे काही पेमेंट झालेलं आहे का, के-वाय-सी करणे आहे, स्टेटस पाहणे, हे सगळे पैसे कशामुळे बंद झाले हे पूर्ण या वेबसाईटवरती अपडेट झाल्याशिवाय आपण काय आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवणे थांबणार नाहीत. तर लाडक्या बहिणीनं तुमची ही साथ पाहिजे आहे. जास्तीत जास्त कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा. तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहात. या आधीचेही व्हिडिओ नक्कीच पाहायचे आहे, जेणेकरून जे काही बँकचे प्रॉब्लेम असतील किंवा जे काही आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल ते तुम्ही सॉल्व्ह करून तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करू शकणार आहात. या संदर्भात काही प्रश्न असू द्या, कमेंट करा, महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.